पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. केंद्रीय जलसंधारण मंत्री सी.आर. पाटलांचं मोठं विधान. सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय 3 टप्प्यांमध्ये लागू होणार. वर्ल्ड बँकेला संपूर्ण माहिती दिली जाणार. अमित शहांसोबत पार पडली सी.आर. पाटलांची बैठक. पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून स्वागत. सिंधू जल करारानं काश्मीरी लोकांचं नुकसानच झालं. ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया. 30 वर्ष पाकिस्ताननं दहशतवाद्यांना मदत पुरवली. पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली. पाकिस्तान दहशतवाद्यांना फंडिंग करत होतं, ती आमची चूक होती. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. अमेरिकेमधल्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटामध्ये तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं. सुरक्षा दलाची मोठी कारवाई. गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचे आदेश. पाकिस्तानी नागरिकांकडील सर्व प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपर्यंतच वैध, तर मेडिकल व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध असणार. भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार. फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षरी होणार. जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसांमध्ये चौथी चकमक सुरू. बांदीपुरा जिल्ह्यामध्ये लष्कराचा दहशतवाद्यांना वेढा. लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा, तर भारताचे 2 जवान जखमी. भारतीय सशस्त्र दल हाय अलर्टवर. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा. 15 कॉप्स कमांडरकडून सुरक्षेसह दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत घेतली माहिती.